तर आपण आता सुरुवात करू आपल्या लेक्चरला. खूप इम्पोर्टंट लेक्चर आहे. सो दॅट आपण इथं स्टार्ट करू. ठीक आहे? हं. मी स्क्रीन शेअर करतो आणि जे महत्त्वाची स्क्रीन आहे, ते मी इथं डिस्प्ले करतो. हं. आवाज क्लिअर येत असेल तर आता आपण स्टार्ट करू एकदम चांगल्या पद्धतीने. काय इम्पोर्टंट आहे, काय इम्पोर्टंट नाही आहे, त्या अनुषंगाने आपण आपला जो लेक्चर नंबर 5 आहे, कशाचा तो इम्पोर्टंट जो लेक्चर आहे, तो आपण स्टार्ट करू. ठीक आहे? हं. नाव मी स्क्रीन शेअर केलेली आहे. आता आपण स्टार्ट करू. हं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आता आपण जो शिकलो होतो, सगळ्यात महत्त्वाचं काय शिकलो होतो आपण? आपण आत्तापर्यंत शिकलो होतो आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सी प्लस प्लसमध्ये आपला 1.4 टॉपिक चालू होता. ठीक आहे. कितवा टॉपिक चालू होता आपला? 1.4 टॉपिक आपला चालू होता. आणि त्या अनुषंगाने आता आपण तो स्टार्ट करणार आहे. काय इम्पोर्टंट आहे, काय इम्पोर्टंट नाही आहे, ते आपण सगळं काही समजून घेणार आहे. तर स्टुडंट्स पाटील गौरव, गौरव तुला आवाज येतो का क्लिअर आपला? हो सर, येतो ना. हं, हं. ठीक आहे, चालेल. आता आपण स्टार्ट करू क्लिअर पद्धतीने. काय इम्पोर्टंट होतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत टाइप कास्टिंग इन सी प्लस प्लस एकदम चांगल्या पद्धतीने. सरांनी आम्हाला सांगितलं आहे, की टाइप कास्टिंग म्हणजे काय? कन्व्हर्टिंग फ्रॉम वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, की सर मॅन्युअली इम्पोर्टंट होतं आणि मॅन्युअली स्टुडंट्स आपल्याला मॅन्युअलीच करायचंय. मॅन्युअली का करायचंय? मॅन्युअली करायचंय कारण जेव्हा आपली इम्प्लिसिटची जी प्रोसेस आहे, इम्प्लिसिट डेटा टाइप कन्व्हर्जनची जी प्रोसेस आहे, ती जेव्हा होत नाही, ती जेव्हा होत नसते, तेव्हा काय होत असतं, की आपल्याला इथे टाइप कास्टिंगचा वापर करावा लागतो आणि टाइप कास्टिंगचा जेव्हा आपण वापर करतो, तेव्हा आपण आपल्याकडे ती अपॉर्च्युनिटी असते, की टाइप कास्टिंग आपण मॅन्युअली करू शकतो. काय करू शकतो? मॅन्युअली. आणि मॅन्युअली करण्याची पद्धत म्हणजे काय, की टाइप कास्टिंग इम्प्लिसिट करण्यापेक्षा मॅन्युअली आपण तिथे करतो. ठीक आहे? नाऊ सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, की स्पेशल ऑपरेटर्स. स्पेशल ऑपरेटर्स कुठले आहेत ते आपण समजून घेऊ. स्पेशल ऑपरेटर्स म्हणजे काय? की स्पेशल ऑपरेटर्स गिव्ह एक्स्ट्रा पॉवर लाइक accessing global variables, formatting and memory handling. नाऊ तुम्ही म्हणाल सर, तुम्ही म्हणताय की ग्लोबल व्हेरिएबल्स, पण ग्लोबल व्हेरिएबल्स आणि लोकल व्हेरिएबल्स ह्याच्यामधला आम्हाला फरक सांगा. फरक म्हणजे काय, की जे व्हेरिएबल्स कॅन बी ॲक्सेस आउटसाइड द फंक्शन म्हणजे काय? समजून घ्या, हा आयएनटी मेन एक फंक्शन आहे. ठीक आहे. आयएनटी मेन एक फंक्शन आहे. हा फंक्शन तुम्ही इथं बनवला. ठीक आहे. हा फंक्शन इथं आपण बनवला. तर या फंक्शनचा बाहेरचा जो व्हेरिएबल आहे, बाहेरचा व्हेरिएबल आहे म्हणजे आयएनटी व्हेरिएबल इज इक्वल टू 90. ठीक आहे. हा जो व्हेरिएबल आहे, ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? ह्याला काय लाईन दिली आहे? आयएनटी व्हेरिएबलला काय लाईन दिली आपण? आयएनटी व्हेरिएबलला म्हणतोय आपण की ग्लोबल व्हेरिएबल आहे आणि ह्याच्या आतमधला जो आहे, कशाच्या फंक्शनच्या आतमधला त्याला काय म्हणतो आपण? लोकल व्हेरिएबल. काय म्हणतोय आपण? लोकल व्हेरिएबल. एवढाच फरक आहे ग्लोबल आणि ग्लोबल व्हेरिएबलचा, लोकल आणि ग्लोबल व्हेरिएबलचा, की आयएनटी जर का व्हेरिएबल बाहेर असेल आपल्या फंक्शनचा, तर तो काय इन्क्लूड होतो, की आयएनटी व्हेअर तो तिथं आपण त्याला म्हणतो, की आयएनटी व्हेअर काय? जर का फंक्शनचं बाहेर असेल तर याचा अर्थ काय? फंक्शनचं बाहेर असलं तर ग्लोबल व्हेरिएबल, आतमध्ये असलं तर लोकल व्हेरिएबल. ठीक आहे. आणि त्याला ॲक्सेस करणं, मॅनिप्युलेट करणं, त्याला एक्झिक्यूट करणं हे आपलं काम आहे. ते आपल्याला तिथं एकदम चांगल्या पद्धतीने तिथं हे करायचं आहे. नाऊ सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? फुल स्क्रीन आहे, ओपन इन पिक्चर आहे, बॅकग्राऊंड इफेक्ट आहे, कास्ट दिस मीटिंग, रेकॉर्डिंगचा ऑप्शन नाही. ठीक आहे, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय? नाव. नाव महत्वाचं काय आहे सर, की स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर आपल्याकडे आहे. मॅनिप्युलेटर्स आहे. कशामध्ये? आपल्या ह्याच्यामध्ये स्पेशल ऑपरेटर्समध्ये 1.4 मध्ये आपण काय काय शिकणार आहोत?
स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर शिकणार आहोत प्रॉपर वेमध्ये. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स, न्यू डिलीट हे 2च शिकायचे आपल्याला प्रॉपरमध्ये. आणि त्याच्यानंतर मॅनिप्युलेटर्स काय-काय आहेत त्याच्यामध्ये एंड एल, सेट डब्ल्यू, सेट प्रिसिशन हे असे 3 आणि हे 2 आणि त्याच्यानंतर हा 1 कुठला? स्पेशल ऑपरेटर्स मधला हा आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे. नाव सगळ्यात महत्वाचं काय, की सगळ्यात महत्वाचं काय, की स्पेशल ऑपरेटर्स कुठले-कुठले, ठीक आहे. आता हा जो सिम्बॉल आहे कुठला? डबल डॉटचा. तो डबल डॉटचा आपल्याला काय दर्शवतोय? डबल डॉट म्हणजे काय? स्कोप रेझोल्यूशन इज यूज्ड टू ॲक्सेस ग्लोबल व्हेरिएबल्स ऑर क्लास मेंबर्स म्हणजे काय? ग्लोबल व्हेरिएबल ॲक्सेस करण्यासाठी तो आपल्या तिथं यूज केला जातोय. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा तो आहे. आणि तो का महत्वाचा आहे एवढा? हं. हां. तर तो का एवढा महत्वाचा आहे? कारण एकच आहे. कारण काय, की त्या सिम्बॉलने आपण त्या ॲक्सेस करणाऱ्या त्या ग्लोबलला, ठीक आहे. त्या ग्लोबल व्हेरिएबलला ॲक्सेस करणार आहे. नाऊ न्यू अँड डिलीट आर यूज्ड फॉर डायनॅमिक मेमरी अलोकेशन अँड डिअलोकेशन म्हणजे काय? डायनॅमिक मेमरी अलोकेशन करायची असेल, तर आपल्याला तिथं काय करायचंय? तिथं आपल्याला न्यू आणि डिलीट हा 2च अ, गोष्टी आहेत. 2च एलिमेंट्स आहेत. त्यांचा तिथं आपल्याला यूज करायचा आहे. नाऊ तर आणि त्याच्यानंतर काय कशामध्ये यूज करायचं पण ते डिअलोकेशन अँड अलोकेशन ऑफ मेमरी म्हणजे अलोकेशन म्हणजे मेमरी अलोकेट करणे, मेमरीला घेणे, मेमरीला पकडणे आणि डिअलोकेट म्हणजे सोडून देणे. ठीक आहे. एंड एल, सेट डब्ल्यू, सेट प्रिसिशन हे मॅनिप्युलेटर्समध्ये आपण शिकणार आहोत. मॅनिप्युलेटर्स काय, त्याचा अर्थ काय, ते आपण आता समजून घेणार आहोत. ठीक आहे. नाऊ स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर. स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर म्हणजे काय? स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर म्हणजे काय सर? की इट इज यूज्ड टू ॲक्सेस अ ग्लोबल व्हेरिएबल व्हेन अ लोकल व्हेरिएबल विथ द सेम नेम एक्झिस्ट. म्हणजे काय? स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाचा काय पॉइंट आहे, इथं क्लिक झालं पाहिजे. सरांनी काय म्हणलंय, की हे 2 पॉइंट आहेत सर. हे 2 पॉइंट ठीक आहे. स्टुडंट्स हे 2 पॉइंट आहे. ठीक आहे. हे 2 पॉइंट आहे. आता ह्या 2 पॉइंटचा उपयोग काय होणार आहे? ह्या 2 पॉइंटचा उपयोग काय होणार आहे? तो कशासाठी यूज करायचा आहे, की तो ॲक्सेस करायचा आहे तो ग्लोबल व्हेरिएबल जो आपला एक फंक्शनच्या बाहेर आहे. फंक्शनच्या बाहेर आहे तो व्हेरिएबल. ठीक आहे. पण त्याचं नाव आणि तो जो लोकल व्हेरिएबल आहे त्याचं नाव हं. ओके. आवाज येतोय का सगळ्यांना क्लिअर? सार्थक, व्हॉईस क्लिअर आहे का? प्रेरणा, मेसेज करू शकता तुम्ही. ठीक आहे. येस. चला, आता सरांनी सांगितलंय आम्हाला, की आता आम्ही काय शिकतोय? आता आम्ही शिकतोय स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर 1.4.1 काय शिकतोय? 1.4.1 स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आता ही इमॅजिनेशनची पॉवर आपल्याला इथे यूज करायची काय? की लोकल व्हेरिएबल्स तर जर का ह्या लोकल व्हेरिएबलचं जे नाव आहे, ते जर का सेम असेल, तर ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबलला आपण डिफरन्शिएट कसं करणार? आणि ग्लोबल व्हेरिएबलला आपण ॲक्सेस कसं करणार? म्हणजे काय? समजून घ्या. सिंपल. आपण कोड तर करणारच आहे. तर मी कोड इथे लिहून दाखवतो. ठीक आहे. आय-एन-टी मेन आहे. ठीक आहे. आय-एन-टी मेन हा कुठला पार्ट आहे? हा कोडचा एक पार्ट आहे, फंक्शनचा पार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये मी लिहिलं की आय-एन-टी नम इज इक्वल टू 42 ठीक आहे. लिहिलं आय-एन-टी नम इज इक्वल टू 42 लिहिला. पण आता मी सर हाच सेम व्हेरिएबल बाहेर पण डिस्प्ले केलाय. आय-एन-टी नम इज इक्वल टू 34 आता व्हेरिएबलचं नाव सेम आहे. काय म्हणतोय तो?
वेन अ लोकल व्हेरिएबल विथ द सेम नेम एक्झिस्ट. आता जो लोकल व्हेरिएबल तो एक्झिस्ट काय करतोय? सेम नेम सोबत एक्झिस्ट करतोय. आणि सर एक्झिस्ट केल्यामुळे काय होतंय, की आता मला कन्फ्युजन झालंय, की हा कुठला आहे? हा लोकल आहे का हा लोकल आहे? की हा ग्लोबल आहे की हा ग्लोबल आहे? आणि मला ॲक्सेस करण्यासाठी काय यूज करावं लागणार आहे? स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरचं इथं यूज करावं लागणार आहे. इट हेल्प्स टू रिमूव्ह कन्फ्युजन. बघा मी काय म्हणलोय? कन्फ्युजन बिटवीन लोकल अँड ग्लोबल स्कोप. आता लोकल कुठला आहे आणि ग्लोबल कुठलं आहे? ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, की आपल्याला हे 2 डॉट्स जे आहेत, जे 4 डॉट्स आहेत ते आपल्याला इथे यूज करायचे आहेत. सिंपल. आणि त्यानंतर अल्सो यूज टू डिफाइन क्लास फंक्शन्स आउटसाइड द क्लास. म्हणजे काय? अल्सो यूज टू डिफाइन क्लास फंक्शन्स म्हणजे क्लासचे जे फंक्शन्स आहेत. आता हे झालं आपलं सिंपल. हा झाला आपलं फंक्शन. पण जर का क्लास एंड ऑब्जेक्टचं जेव्हा आपण यूज करणार आहे, क्लास एंड ऑब्जेक्ट हा असा क्लास असणार आहे आपला आणि त्याच्या खाली आपण इथं ऑब्जेक्ट करणार आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. ठीक आहे. हा कोडिंग आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला न बघता दाखवतोय. इथे तुम्हाला मी न बघता दाखवतोय. काय दाखवतोय? न बघता दाखवतोय. आणि महत्वाचं काय आहे, की का? कारण तुम्हाला असं इमॅजिन करून लिहिता आलं पाहिजे पेपरमध्ये. आता हा जो पार्ट आहे, इथं तुम्ही फंक्शन लिहिणार. तो काय म्हणतोय? फंक्शन. इथं फंक्शन केला क्लास एंड ऑब्जेक्टमध्ये. तो काय म्हणतोय? अल्सो यूज्ड टू डिफाइन अ क्लास फंक्शन आउटसाइड द आउटसाइड. म्हणजे आपल्याला क्लासच्या आउटसाइडमध्ये पण आपल्याला तिथं यूज करता येणार आहे. ठीक आहे. काय यूज करता येणार आहे? क्लासच्या आउटसाइडमध्ये पण आपल्याला ते तिथं यूज करता येणार आहे. ठीक आहे. हं. नाऊ सगळ्यात महत्वाचं काय? तर पण म्हणजे कसं कळलं आम्हाला आता? त्याची पॉवर काय होती? की ही त्याची पॉवर आहे. काय पॉवर आहे? की ऑब्जेक्ट सॉरी क्लासच्या बाहेर पण आपण फंक्शनला अलॉट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस 2 पॉइंट्स. कुठले? 1 हे. आता हे 4 पॉइंट्स आहेत. हे 4 2 सेमीकोलन म्हणू शकतो आपण ह्याला. ठीक आहे. 2 सेमीकोलन इथं म्हणू शकतो. हे 2 सेमीकोलन आहे. ह्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरमध्ये. कशामध्ये? स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर. ठीक आहे. आणि स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरचा आता डीपमध्ये जाणार आहे. आता इथपर्यंत क्लिअर झालंय, की कशासाठी यूज करत होते, काय कन्फ्युजन दूर करण्यासाठी यूज करत होते आणि ह्याचा उपयोग कशासाठी होतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालंय आपल्याला. हं. गौरव आणि साक्षी क्लिअर झालंय का इथपर्यंत? हं. ठीक आहे. आता एकदम सिंपल आहे. गौरव, साक्षी सिंपल, एकदम सिंपल. हे कळलं, की सर मला लोकल आणि ग्लोबलचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी स्कोप रिझोल्यूशनचा ऑपरेटर हा जो आहे तोचा यूज करणार आहे. आणि त्यासाठी सर C++ मध्ये जी पॉवर आहे, कशामध्ये? पॉवर कशाची आहे? की कुठल्याही गोष्टीला डिफरंशिएट मी इथं करू शकतो. ही पॉवर कोण मला देतंय? मला देतंय स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. आता तर पुढे जाऊ आपण. ठीक आहे. नाव आता मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स आहे. पण त्याच्या आधी महत्वाचं काय आहे, की स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरचा एक एक्झाम्पल घ्या सर. एक्झाम्पल घेऊ आपण आणि त्याला एकदम प्रॉपर वे मध्ये समजू स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरचं. जोपर्यंत व्हीएस कोड ओपन होत नाही, तोपर्यंत आपण डीप नोट्स बघू. जे डिप्लोमा टेक अकॅडमीचे मेगा ऑनलाईन क्लासेसचे इम्पोर्टंट नोट्स आहेत. स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर म्हणजे काय? डबल डॉट इज यूज्ड टू डबल डॉट म्हणू शकतो किंवा डबल सेमीकोलन म्हणू शकतो किंवा काही म्हणू शकतो तुम्हाला जसं वाटेल तसं. इज यूज्ड टू ॲक्सेस ग्लोबल व्हेरिएबल्स ऑर क्लास मेंबर्स. जसं मी म्हणलं, कशाला ॲक्सेस करणार आहे ते? ग्लोबल व्हेरिएबलला. कारण नाव सेम असल्यानंतर कन्फ्युजन वाढणार आहे. इट इज यूज्ड टू अव्हॉइड ambiguity when local and global variables have the same name. Ambiguity म्हणजे काय? सेम. जसं मी तुम्हाला म्हणलो, की काय? कन्फ्युजन. कशामधलं कन्फ्युजन तुम्हाला दूर करायचंय? हे की जर का सेम नेम असेल ना, तर तर सेम नेम आहे आणि सेम नेम असल्या कारणास्तव मला काय करता येणार नाहीये सर. मग मी काय करू? मग मी काय करतो? मी सेमीकोलनचा यूज करतो. पण याचं नाव काय सर? त्याचं नाव आहे रेझोल्यूशन ऑपरेटर्स आणि त्याचा मी इथे उपयोग करणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं. ठीक आहे. इट कॅन ॲक्सेस ग्लोबल व्हेरिएबल इव्हन इफ अ लोकल वन इज डिक्लेअर्ड विथ द सेम नेम. सेम नेम असेल तरी पण आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. झालंय. यूज्ड इन क्लासेस टू डिफाइन मेंबर फंक्शन्स आउटसाइड द क्लास. व्हेरी इम्पोर्टंट इन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग अँड नेम स्पेसेस. ठीक आहे. आता सिंटॅक्स
इज टू व्हेरिएबल नेम. इज टू म्हणू शकतो. डबल सेमिकॉलन व्हेरिएबल नेम म्हणू शकतो. कुठे स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटर यूज करायचं डबल कॉलन आणि त्याच्यानंतर जे व्हेरिएबलचं नाव असेल. व्हेरिएबलचं नाव काय आहे? व्हेरिएबलचं नाव आहे, समजून घ्या, INT नंबर 795. INT नंबर 795 आहे. ठीक आहे. INT नंबर 795 आहे. तर INT नंबर 75 असल्या कारणास्तव मग काय आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय 795. INT काय डेटा टाइप आहे. नंबर काय? नंबर तर व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये मी स्टोअर करणार आहे. ठीक आहे. सिंपल. तिथपर्यंत क्लिअर झालंय? ओके. तर मला सिंटॅक्स कळालाय. नाव आपला जो कोड आहे तो आपण कोड एकदा बघून घेऊ. एकदम सिंपल आहे. थांब, आपला VS कोड ओपन झालाय का बघू. कोण आलाय? येतं जातं मध्ये कोण आहे? आलं का नाही? ठीक आहे. कोण नाही आलंय, आपण करू स्टार्ट. नाव सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? सर VS कोड ओपन झालाय. ते आधीचं जे कोड आहे तो डिलीट करा. ठीक आहे. आणि थोडस साईज वाढवा सर त्याची. साईज वेट अ मिनिट हा. VS कोड थोडासा ओपन करायला वेळ लागतोय. VS कोड मध्ये आपण पूर्ण कोड बघणार आहे. आणि ते तुम्हाला चेक करणार आहे की काय होणार आहे, काय होणार नाहीये. ठीक आहे. आता स्टुडंट सगळ्यात महत्वाचं काय विचार करायचा आहे, की आपण सेकंड इयरला आहोत. तर सेकंड इयरला आपल्याला ह्याच्यावरती फोकस करायची, काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट नाहीये. किती महत्वाचा अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आपले ऑलरेडी एक फोल्डर होतं C++चं. ते बघू आहे का? डाउनलोड्स मध्ये आहे का? थांबा, डेस्कटॉप मध्ये बघतो. सर रिसेंट मध्ये आहे सर फोल्डर. येस, भेटलं सर. नाव वी विल स्टार्ट कोडिंग. ठीक आहे. वी विल स्टार्ट कोडिंग. स्क्रीन दिसते का क्लिअर? ओके. मी थोडेसे बिग करतो स्क्रीन. आता आपण स्टार्ट करू. ठीक आहे. तर हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम म्हणजे काय? फर्स्ट हेडर फाईल. तर तुम्ही आम्हाला सांगितले युझिंग नेम स्पेस std. ठीक आहे. INT x इज इक्वल टू 100.
आहे सर. INT(x) इज इक्वल टू 100 आहे. याचा अर्थ हा एक ग्लोबल व्हेरिएबल आहे आणि ग्लोबल व्हेरिएबल आहे सर. याचा अर्थ हा आउटसाइड द फंक्शन आहे. आणि सर मी आता फंक्शन बनवतो. फंक्शन बनवल्यानंतर त्याच्या आतमध्ये मी आता जे काही लिहिल ते इम्पॉर्टंट असेल. INT(x) इज इक्वल टू 50. सर हा आता व्हेरिएबल मी केलेला आहे. पण सर हा एक लोकल व्हेरिएबल आहे आणि लोकल व्हेरिएबल असल्या कारणास्तव आपल्याला आता ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करावं लागणार आहे. पण सर मी एक चेक करत आहे की सर INT(x) आणि INT(x) दोघांचं नाव इथं सेम आहे आणि सेम असल्या कारणास्तव सर मला हे चेंज करावं लागणार आहे. कसं चेंज करणार आहे? इथं आपण यूज करणार आहे स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरचा एकदम सुंदर पद्धतीने. सो टेन्शन घ्यायची गरज अजिबात नाहीये. जरा कोडला समजू आणि पुढे जाऊ. ठीक आहे. Cout. Cout म्हणजे सर आता मी प्रिंट करणार आहे. पण त्याआधी मला महत्वाचं काय की जो मेन आहे त्याला आधी मला प्रिंट करू द्या. ठीक आहे. Cout x का x ची जी व्हॅल्यू आहे x ची जी व्हॅल्यू आहे ती मला आधी प्रिंट करू दे. का? कारण लोकल व्हेरिएबल तो ऑलरेडी सेम नेम सोबत आहे. म्हणून मला पहिली x ची व्हॅल्यू प्रिंट करू दे. त्याच्यानंतर काय काय होणार आहे त्याच्यामुळं की जो लोकल व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले होईल. ठीक आहे. आता काय होणार आहे की आता आपल्याला जी रिअल व्हेरिएबल म्हणजे ग्लोबल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला प्रिंट करायची. पण ते कशी प्रिंट करणार? दोघांचं नाव तर सेम आहे. सर ड्राय रन करा. ड्राय रन कोडला. तुम्हाला कळत नाही कोड तुम्ही काय लिहिलंय, काय टाइप केलंय? ते सांगा सर क्लिअर पद्धतीने. ठीक आहे. हे बघा सगळ्यात महत्वाचं स्टुडंट्स काय की आता मी Coutने काय करणार आहे की मी प्रिंट काय करणार आहे? मी प्रिंट करणार आहे एक्सला. ठीक आहे. एवढं तर कळालं सर. प्रिंट करणार आहे एक्सला. कुठल्या एक्सला? लोकल वाल्या. लोकल जो इनसाइड द व्हेरिएबल आहे. ठीक आहे. मग आउटसाइड साठी काय आपण वापरणार आहे? आपण काय सिंटॅक्स यूज केलता? व्हेरिएबल नेम. व्हेरिएबल नेम. ठीक आहे. व्हॅर नेम हे आपण यूज केलं बरोबर. आणि आता आपल्याला हेच यूज करायचंय. आता पुढे बघू कसं यूज करायचं त्याला. एक्झिक्युशन इज द पॉवर. ठीक आहे. आता हे कसं करायचं आपल्याला? आपल्याला हे त्याला ऍक्सेस कुठं करायचंय? कोणाला? ग्लोबल व्हेरिएबलला ऍक्सेस कुठं करायचंय आपल्याला? लोकल व्हेरिएबल मध्ये ऍक्सेस करायचंय. ठीक आहे. कोड अजून मोठा करतो हवं तर मी ग्लोबल व्हेरिएबल मध्ये ऍक्सेस करायचं. ठीक आहे. Cout is to x. ठीक आहे. ग्लोबल व्हेरिएबल प्रिंट कर ह्याला. कशाला? मी ग्लोबल व्हेरिएबलला ऍक्सेस केलं कोणाच्या मदतीने? आपल्या स्कोप रेझोल्यूशन ऑपरेटरच्या मदतीने. रिटर्न 0 झालं. ठीक आहे. तर काय एरर आला का? नाही. आता कोड एक्झिक्यूट करून दाखवा. कोड एक्झिक्यूट हो जा. सिम सिम. कोडला एक्झिक्यूट व्हायला वेळ लागतोय का? ठीक आहे. थोडासा VS कोड टाइम घेतो का नाही? हा असेल आपण परत एक्झिक्यूट करू. पॉवर शेल वर्क करत नाही वाटतं आज. ठीक आहे. जाऊ दे. नो प्रॉब्लेम. आपण एक काम करू. आपण काय करू? ऑनलाईन कंपायलरला बघू. ठीक आहे ना? काय होतंय? व्हीएस कोडचा इश्यू येतो. आपण मागच्या 5 लेक्चर पासून व्हीएस कोडच वापरतोय. आता ऑनलाईन C++ कंपायलर यूज करू. डोंट वरी. आपलं कोड एक्झिक्यूट होण्याशी मतलब आहे. ठीक आहे. आज काय झालं व्हीएस कोडला?
काय रे व्हीएस कोड असं का करतोय बाळा? हा, ठीक आहे, जाऊ दे. आपण काय करू, ऑनलाईनच करू आपण. ऑनलाईन सी कंपायलर सगळ्यात सुंदर नेक्स्ट क्लिप्स आहे. सी प्लस प्लस. ठीक आहे ना. तर जसं तुम्ही कोडिंग करणार तसं आपल्याला आउटपुट येणार आहे. थोडंसं जरा झूम करा म्हणजे आम्हाला पण क्लिअर दिसेल. ठीक आहे. हॅश इन्क्लूड. तर थोडंसं हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम. मग काय, युझिंग नेमस्पेस std int x is equal to 100. काय केलं, सॉरी 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 काय केलं आपण, int x is equal to ग्लोबल व्हेरिएबल बनवला. ठीक आहे, आणि त्याला नाव काय दिलं, ग्लोबल. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण काय केलं, सी आउट. तो आपण प्रिंट केला एक्स, सी आउट एक्स. कुठं प्रिंट केला, आधी महत्वाचं काय होतं, प्रिंट केलाय. बट वेट अ मिनिट, आपल्याला ह्याला कशामध्ये प्रिंट करायचं आहे, आपल्याला फंक्शन मध्ये प्रिंट करायचं आहे. आय मेन. मग int x इज इक्वल टू 50. आपण काय बनवलं सर, लोकल व्हेरिएबल बनवला. ठीक आहे, लोकल. आणि त्यानंतर काय केलं सर, आपण आपण ह्याला काय करणार आहे आता, प्रिंट करणार आहे. कशाला, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरनी प्रिंट करणार आहे. ठीक आहे, कशाला, एक्सला. आउट एक्स. बस, रिटर्न 0. आता बघणार आहे सर आपण कोड बरोबर आलाय की नाही. बघू आता कोड आलाय का बरोबर. येस, 100 आन्सर आलाय सर. हम्म. 100 आन्सर आलाय बरोबर. आता 100 आन्सर आल्याचा अर्थ काय, तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल स्टुडंट्स, की तो कसा ऍक्सेस केला त्याला. बरोबर, ऍक्सेस कसं केलं ते कळलंय का. ऍक्सेस कसं कळलं, ऍक्सेस कळलं ना तुम्हाला कसं केलंय. सोपं आहे. आता काय अवघड नाही. गौरव आणि साक्षी, आता आपण दुसरं घेऊ एक्झाम्पल. डिफाईन फंक्शन क्लासचा घेऊ, पण थोडासा तो अवघड आहे. आपण तो पण घेऊ. ठीक आहे. तू काय म्हणतो आता, व्हीएस कोड. ठीक आहे. येस गौरव. आपण थोडंसं आता क्लास अँड ऑब्जेक्टचा कोड घेऊ. कशामध्ये घेऊ आपण तो कोड, क्लास अँड ऑब्जेक्टचा. डिफाईन फंक्शन आउटसाइड द फंक्शन. ठीक आहे, डिफाईन फंक्शन आउटसाइड द क्लास, सॉरी, क्लासमध्ये आउटसाइड द क्लास आपण स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरची पॉवरनी तो चेक करणार आहे की सर, आता जर का मी, हा तर तुम्ही करून दाखवला आम्हाला व्हेरिएबलनी, आता आम्हाला फंक्शननी क्लासमध्ये करून दाखवा. ठीक आहे, फंक्शननी क्लासमध्ये करून दाखवा. एवढी पॉवर आहे सी प्लस प्लसची स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरनी. आपण डायरेक्ट ग्लोबल व्हेरिएबलला लोकल व्हेरिएबलमध्ये कॉल करतोय, डायरेक्टली त्या फंक्शनला कॉल करतोय. एवढी पॉवर आहे. तर ती पॉवर काय, आता आपण ती क्लास अँड ऑब्जेक्ट मध्ये समजून घेऊ. आता क्लास अँड ऑब्जेक्टचा तुम्ही अभ्यासक्रम तेवढा मी तुम्हाला शिकवलं नाही कोड, पण आपण एक एक्झाम्पल घेऊ क्लास अँड ऑब्जेक्टचं. काय गरज आहे समजून घेण्यासाठी, आपल्याला काय जातंय. ठीक आहे, तिथं बघू हा व्हीएस कोड सुधारलाय का नाही. काय रे, व्हीएस कोड सुधारलायस का तो, थांब चेक करू आपण.
कोड बरोबर होते, सगळं बरोबर होतं. रन कंपाईल टास्क बरोबर होता. पण तू एक्झिक्यूट झालेला नाहीयेस. ठीक आहे. तू काय म्हणतोय आयओ स्ट्रीम इज नो सच अ फाईल हॅश इन्क्लूड कसं काय? हां, सॉरी चुकलं बरोबर. आयसो स्ट्रीम यूज केले आपण. आयओ स्ट्रीम यूज करायचं होतं. थँक यू सो मच. बघा एवढा छोटासा एरर जरी असेल, तरी आपलं एक्झिक्युशन इथं रॉंग होणार आहे. आता बघू येतंय का? आता परत काय चुकलं कोड? हे व्हीएस कोडचा थोडासा त्रास. येस, आपण इथं हां, ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? आता काय प्रॉब्लेम नाहीये ना? तर थोडासा प्रॉब्लेम येतोय. इथे थोडासा प्रॉब्लेम येतोय. आपण एक काम करू, की आपण काय करू, की आपण इथं ऑनलाईन कंपायलरमध्ये चेक करू. ठीक आहे. करेक्ट आहे का नाही आहे. ठीक आहे. कारण इथं आपले कोड बरोबरच होते. क्लिअर केलं आता. हॅश थोडंसं मोठं करतो. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम त्याच्यानंतर युजिंग नेमस्पेस एसटीडी हे क्रिएट केले सर आपण आयओ स्ट्रीम अँड ऑल दॅट युजिंग नेम स्पेस एसटीडी झालंय. आणि आता क्लास बनवणं. क्लास ए क्रिएट केला. क्लास ए क्रिएट केल्यानंतर आता सर त्याची आपण विजिबिलिटी स्कोप काय पब्लिक पब्लिक दिली पब्लिक. ठीक आहे. आणि त्यात आपण एक फंक्शन बनवलं वाईड शोचा. वाईड शोचं आता इथं आपण फंक्शन बनवलंय. आणि त्याच्यामध्ये आपण काहीच लिहिणार नाही. डिक्लेअर्ड इनसाइड अ क्लास आहे तो. हा फंक्शन बनवला. ठीक आहे. हा फंक्शन बनवल्यानंतर फंक्शन तर क्रिएट झालाय सर. नाव आपण काय करणार फंक्शन डिफाइन आउटसाइड द क्लास युजिंग द स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. कसा तो मी तुम्हाला सांगतो आता. ठीक आहे. वाईड ए हा कुठला आहे वाईड ए. वाईड ए काय क्लास आतमधला जो फंक्शन आहे तो आपल्याला डिस्प्ले बाहेर करायचा आहे. तो वाईड शो स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरने तो शो जो फंक्शन आहे तो घेतला आपण व्हेरिएबलच्या जागी फंक्शन घेतलाय. तो बाहेर घेतला होता आणि सी आउट त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहे हॅलो सी प्लस प्लस. हॅलो सी प्लस प्लस झालं. त्याच्यानंतर फंक्शन क्लोज. फंक्शन क्लोज झाल्यानंतर आय एन टी मेन मेन फंक्शन काय येतो ज्याच्यामध्ये आपण क्लास आणि ऑब्जेक्ट लिहिणार आहे ए ओबीजे ऑब्जेक्ट तो ओबीजे डॉट शो काय शो करायचंय तो ऑब्जेक्टला कॉल कर. कसाही करून तुला कॉल करायचंय. ठीक आहे. आणि रिटर्न 0 रिटर्न 0 रिटर्न 0 झाल्यानंतर खाली. ठीक आहे. काय म्हणते ते
थोडासा पण इथं पण प्रॉब्लेम आहे. हे कोड पण नाही एक्झिक्यूट होत नाही. आज काय झालंय काय माहिती. कोड बरोबर आहे आपले, पण प्रॉब्लेम काय की एक्झिक्युशन होतच नाही. वाटतं कंपायलर नीट प्रोसेसिंग करत नाही का काय? आता हा पण कोड आपण सेम एक्झिक्यूट केलता. कसला वाला? तो पण आपण कोड एक्झिक्यूट केलता की सेम. पण प्रॉब्लेम कुठे जातोय? आता प्रॉब्लेम काय होतोय की हा पण कोड नीट करत नाही. म्हणजे कंपायलर पण नीट चालत नाही आज. काय झालंय काय माहिती. ठीक आहे. वेट अ मिनिट. आपण याला परत एक्झिक्यूट करून बघू. तरी पण प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जाऊ दे. आपण काय करू? आपण इथं कोड करून बघतो. सिंपल काय घेतलं होतं आपण? हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम. अरे, आता कंपायलेशन सक्सेसफुल म्हणतोय. हम्म. आता कंपायलेशन सक्सेसफुल म्हणला. तो थोडंसं कसं आहे, लोडिंग व्हायला. जाऊ दे. हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम युझिंग नेमस्पेस एसटीडी क्लास ए क्रिएट केला. क्लास ए आणि क्लास ए क्रिएट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पब्लिक विजिबिलिटी ठेवली आणि पब्लिक विजिबिलिटी ठेवल्यानंतर वाईड शो केला आणि वाईड शो मध्ये मी काय लिहिणार नाही, कारण मला फंक्शन डिफाईन करायचं आउटसाइड द क्लास. आउटसाइड द क्लास युजिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. सो void a is to show. ठीक आहे, कारण तो फंक्शन मला डिस्प्ले करायचा आउटसाइड द क्लास. सी आउट हॅलो वर्ल्ड. आणि त्यानंतर INT मेन फंक्शन जो असेल तो, त्या फंक्शन मध्ये सर ए ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्यानंतर ऑब्जेक्टला कॉल केलं शोनी. रिटर्न 0 व्हॅल्यू केली. आता सर कोड तर करेक्ट यायला पाहिजे ना आपला. प्रॉब्लेम कुठे आहे आता? रेड लाईन बघा, रेड लाईन कुठे आहे? तो काय म्हणतोय की टू मॅच दिस. हा याचा आहे, ठीक आहे. हा याचा फंक्शन ब्रॅकेट आहे. येस. क्लासचं केलं आपण. क्लास ए चा जो आहे तो आपण काउंट करू. 1 2 3 4 4 5. बरोबर आहे ना? 1 2 3 4 5 6. थांबा. 1 वाईड शोला लाईन आहे नाही. ऍक्च्युली काय झालं, वाईड शो आपला इथे क्लासच्या आतमधला. हा, आता तो झाला. एक्झिक्यूट होणार बघा. कंपाईल सक्सेसफुली. आणि आता आपली व्हॅल्यू काय येणार आहे? हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड आला. तो आपण त्या फंक्शन मधून बाहेर काढला. इथं आपण फंक्शन क्रिएट करू शकलो असतो, पण फंक्शन इथं क्रिएट नाही केलंय. या क्लास ए मध्ये क्लास ए मधून
क्लास एला बाहेर काढलं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरने, तो जो फंक्शन आहे वाईड शो हा फंक्शन आपण बनवला इथं रेझोल्युशन ऑपरेटरची मदत घेऊन आणि हॅलो वर्ल्डला इथं आपण प्रिंट केलंय. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? हा साक्षी. ठीक आहे. ग्रेट. आता हे झालं आपलं काय सर आपलं झालं इथं हां. आपल्या इथं क्लिअर झालंय स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर. आता मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स न्यू आणि डिलीट. C++ provides new delete for dynamic memory allocation, dynamic memory management. New allocates memory in heap at runtime. Delete releases memory allocated by new to avoid memory leaks. It replaces the older malloc and free from C language. It is used to create variables or arrays dynamically. Very useful in pointers data. आता आपल्या मेन ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते समजून घेऊ. मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स म्हणजे कुठले न्यू, डिलीट. न्यू इज यूज टू अलोकेट मेमरी डायनॅमिकली ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन. डिलीट म्हणजे काय? न्यू कशासाठी यूज होतंय? टू अलोकेट मेमरी म्हणजे कुठली तरी मेमरी आहे त्याला अलोकेशन करायचं, त्याला प्रोटेक्ट करायचं, त्याला घेऊन यायचंय. त्या अलोकेट करण्यासाठी मेमरीला अलोकेट करण्यासाठी डायनॅमिकली युझिंग एक्झिक्युशनची मेथड तिथं आपल्याला यूज करायचं. डिलीट इज यूज टू फ्री दॅट मेमरी टू अवॉइड मेमरी वेस्टेज और गार्बेज कलेक्शन न होण्यासाठी. आणि त्यानंतर महत्वाचं काय? दिस ऑपरेटर आर मोस्टली युज्ड विथ पॉइंटर्स अँड अरेज इन C++. C++ मध्ये पॉइंटर्स आणि अरेज सोबत त्याचा उपयोग इथे होणार आहे. तर तो काय म्हणतोय की आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं काय करणार आहे? मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर म्हणजे काय? की न्यू काय करतोय की पर्टिक्युलर मेमरी मधला जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्युशन करण्यासाठी त्या मेमरीला अलोकेट करणार आहे. त्याची जी पॉवर आहे ती आहे मेमरी मॅनेजमेंटची पॉवर. म्हणजे काय? की न्यू जो अलोकेट मेमरी इन हीप ॲट रन टाइम म्हणजे तो काय करतो? न्यू जो आहे तो अलोकेट करतो मेमरीला आणि त्या पॉवरने तो तिथं जाऊन तो अलोकेट करणार आहे. ठीक आहे. डिलीट रिलीजेस मेमरी अलोकेटेड बाय अ न्यू टू अवॉइड मेमरी लीक. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय कशामध्ये यूज होतोय तो? आपला जो सिंटॅक्स काय आय एन टी स्टार पीटीआर इज इक्वल टू न्यू आय-एन-टी डिलीट पीटीआर म्हणजे काय? आता आय-एन-टी पीटीआर म्हणजे काय? हा एक ऑब्जेक्ट बनवला. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय ऑपरेटर काय आहे? जो स्टारचा आहे. पीटीआर इज इक्वल टू न्यू आय-एन-टी म्हणजे काय? आर पॉइंटर इज इक्वल टू न्यू आय-एन-टी. हे काय झालं? इथं न्यू आपण ऑपरेटर यूज केला कशासाठी? मेमरी मॅनेज करण्यासाठी. म्हणजे काय? की ह्याच्यामधली आय-एन-टी पॉइंटर मधली जी मेमरी ती न्यू आय-एन-टी मध्ये स्टोअर होऊन जाऊ. नाहीतर डिलीट द म्हणजे आय-एन-टी पीटीआर मधली जी मेमरी ती न्यू मध्ये स्टोअर होऊन जाऊ. आणि डिलीट पीटीआर म्हणजे डिलीट करून टाका ती व्हेरिएबल. त्याच्यामधला डेटा जो आहे तो आता डिलीट करून टाका. आणि आता तो कोड बघू आपण. तो कोड बघून घेऊ. तो कोड बघून घेऊ आपण आता कसं करायचं, काय करायचं नाही. इन्क्लूड आय स्ट्रीम युझिंग नेमस्पेस एसटीडी वाला. ठीक आहे. आता 2च मिनिटं. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम
using namespace std int main int into p म्हणजे काय int पॉइंटर इज इक्वल टू न्यू int म्हणजे त्याच्यामध्ये काय करतोय आपण अलोकेट करतो मेमरी फॉर वन इंटिजर डायनामिकली म्हणजे इथं काय करणार आहे आपण ती जी मेमरी ना त्या मेमरीला आपण अलोकेट करणार आहे ठीक आहे ती जी मेमरी त्या मेमरीला आपण इथं अलोकेट करणार आहे हा पॉइंटर काय म्हणतो हा पॉइंटर काय आहे की हा पॉइंटर हे सांगतोय की ती जी मेमरी त्या दुसऱ्या न्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे ठीक आहे पॉइंटर पॉइंट करते त्याला पॉइंट ठीक आहे हे क्लिक झालं पाहिजे ठीक आहे इथपर्यंत आलंय आणि त्यानंतर सी आउट सॉरी मग तो पॉइंटर काय आहे अलोकेट मेमरी फॉर वन इंटिजर मग काय करायचं त्याच्यानंतर स्टोअर ती व्हॅल्यू कशाची त्या ह्याच्यामधली व्हॅल्यू जी आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करायची आहे म्हणजे आता तो नवीन तर आपण अलोकेट केला तो व्हेरिएबल पण त्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करायचं कसं आपण स्टोअर करणार आहे तर तोच ॲस्टरिक पी इज इक्वल टू पॉइंटर इज इक्वल टू 10 ठीक आहे आणि मग आपण त्याला प्रिंट करायचे सी आउट पॉइंटर पी आणि मग डिलीट पी करून रिटर्न 0 ठीक आहे याचा अर्थ काय आता इथे प्रिंट काय केलं आपण प्रिंट केली स्टोर्ड व्हॅल्यू युझिंग द पॉइंटर म्हणजे पॉइंटरच्या मदतीने आपण व्हॅल्यू स्टोअर केली आणि तीच व्हॅल्यू आपण पॉइंटरच्या मदतीने प्रिंट केली ठीक आहे आणि डिलीट केली पी आणि परत रिटर्न केलं 0 म्हणजे ती जी स्टोअर केलेली जी व्हॅल्यू आहे ती आपण परत इथं रिटर्न केलेली आहे ठीक आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ती इथं आपण रिटर्न केलेली आहे स्टोर्ड व्हॅल्यू ठीक आहे तेवढं महत्वाचं आहे आता ह्याला आपण एक्झिक्यूट करून बघू येस कंपाईल सक्सेसफुली झालेला आहे आणि कंपाईल सक्सेसफुल झाल्या कारणास्तव आन्सर आपल्या इथं आलेलं आहे 10 आलेला याचा अर्थ काय ती जी व्हॅल्यू स्टोअर केली होती ती डिलीट केली ती पी डिलीट केली तर पण पीची व्हॅल्यू डिलीट नव्हती केली त्यामुळे रिटर्न 0 तिथं झालेलं आहे ठीक आहे साक्षी इथपर्यंत क्लिअर झाला असेल आपल्याला आता काय राहिलंय मॅनिप्युलेटर्स कुठले भेटले एंड एल सेट डब्ल्यू सेट प्रिसिशन आता मॅनिप्युलेटर्स म्हणजे काय मॅनिप्युलेटर्स राहिले ना सर मॅनिप्युलेटर्स नव्हते घेतले राईट मी मॅनिप्युलेटर्स नाही घेतले पीपीटी मध्ये बट आपण इथे घेऊन टाकू ठीक आहे Manipulators are functions that change the output format in C++. And L is used to break the line. Other than the set W, sets width space for proper alignment, set precision, and set decimal precision useful in float double. These manipulators are available in IO manip header file. Very useful for table formatting. म्हणजे काय cout set W n value, cout set precision n आपण बॅकस्लॅश एन वापरतो कधी आपण बी वापरतो कधी आपण डिफरंट टाइप्स ऑफ मॅनिप्युलेटर्स वापरतो आता एंड एल का वापरतो आपण त्याची गरज आहे का एंड एल वापरायची नाही पण त्यांनी काय सांगितलंय एंड एल इज यूज टू ब्रेक द लाईन म्हणजे लाईक बॅकस्लॅश एन साठीच वापरतो आपण पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की ब्रेक द लाईन साठी जरी वापरला त्यांनी पण सगळ्यात महत्वाचं काय होतं की तो बॅकस्लॅश एनचा वापर तिथं करतोय एंड एल म्हणजे तो डिवाइड करणार लाईनला त्या सी प्लस प्लस कोडला तो समजून जाईल की बॅकस्लॅश एन म्हणजे काय आणि डिफरंट टाइप्स ऑफ मॅनिप्युलेटर्स म्हणजे सेट त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी आपल्याला सेट प्रेसिजन त्याच्यानंतर सेट डब्ल्यू विड्थ स्पेस वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी सेट प्रेसिजन अँड सेट डेसिमल प्रेसिजन ठीक आहे तो आता आपण काय करू तो आता ते बघितलंय आपण पण आता आपण काय करू कोड बघून घेऊ त्याचा ठीक आहे आता तो कसा यूज होतो
मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर्स झालेत. मॅनिप्युलेटर्सचा कोड. तर मॅनिप्युलेटर्सच्या कोडमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ मॅनिप्युलेटर्सचे कोड्स घेऊ शकतो. ठीक आहे. आणि क्लास अँड ऑब्जेक्टमध्ये पण मॅनिप्युलेटर्स वापरू शकतो आपण. साध्या ह्याच्यामध्ये पण आपण मॅनिप्युलेटर्स वापरू शकतो. पण ते काय, कसं यूज करायचं ते आता समजून घेऊ. ठीक आहे. इझी वाले घेऊ, जास्त कॉम्प्लेक्सिटी नसतील आणि इझी असतील असे घेऊ. कारण का, कारण जर कॉम्प्लेक्सिटी वाले समजलं तर आपल्याला तिथं प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे. आता बघा, हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड तो जी हेडर फाईल आहे त्याची कुठली आयोमॅनिप ती हेडर फाईल यूज करायची आहे. त्याच्यानंतर आयएनटी मेन आउट हॅलो हॅलो वर्ल्ड हँडल ती यूज करायची आहे. आणि परत काय लिहायचंय, वर्ल्ड किंवा सी प्लस प्लस, हॅलो वर्ल्ड सी प्लस प्लस आणि परत एंड एल करायचं. ठीक आहे. त्याच्याने काय होणार, ब्रेक लाईन होणार. ठीक आहे. आता सेट डब्ल्यू मॅनिप्युलेटर आपण यूज करणार फॉर स्पेसिंग, म्हणजे स्पेस वाढवण्यासाठी. सी आउट सेट डब्ल्यू 5 किंवा 4, मग 10 मधला स्पेस, सेट डब्ल्यू 5 200 मधला स्पेस आणि एंड एल. ठीक आहे. आता हे झालं सेट प्रेसिजन. सेट प्रेसिजन फॉर डेसिमल कंट्रोल, म्हणजे आपल्या डेसिमल कंट्रोल करण्यासाठी सेट प्रेसिजनचा इथं वापर करावा लागणार. सेट डेसिमल प्रेसिजन युजफुल इन फ्लोट अँड डबल. त्याचा वापर डेसिमल मध्ये होतो. तो कसा होतो तर बघू आपण. तर फ्लोट केला, फ्लोट पाय म्हणजे आयएनटी टाईप फ्लोट आणि सॉरी डेटा टाईप फ्लोट पाय इज इक्वल टू 3.145319 असं काहीतरी. आणि सी आउट सेट प्रेसिजन पूर्ण लिहायचं, सेट प्रेसिजन 2 2 स्पेस वाढवा, पी आय रिटर्न 0. काय व्हॅल्यू येईल ते बघू. कस काय सेट डब्ल्यू इज अनडिफाईन्ड. बघू आता, कोड कधी कधी एक्झिक्यूट होतो, कधी कधी नाही होत. इन फंक्शन आयएनटी मेन, येस ओनली वन प्रॉब्लेम. काय तर एक लाईन राहिली, कुठली तर तुम्ही सगळ्यात महत्वाची युजिंग नेम स्पेसच नाही लिहिलं. तुम्ही जिथं जिथं सीआउट यूज केलंय तिथं तुमचं तिथं तुमचा काय फायदा आहे. सीआउट तर यूज केला तुम्ही. ठीक आहे. आता ते एक्झिक्यूट करून दाखवा. प्रॉब्लेम कुठे आलाय आता. हा, आता कोड बरोबर आहे.
एंड एल वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप. सो एकच प्रॉब्लेम आहे. कोड बरोबर आहे. मी सी आउट घेतलाय, एंड एल घेतलाय बरोबर. सी प्लस प्लस एंड एल घेतलाय. नंतर सी आउट सेट डब्ल्यू घेतलाय 4, 10 सेट डब्ल्यू 5, 200 एंड एल फ्लोट FLOAT. स्पेलिंग पण करेक्ट आहे फ्लोटचं. पायची व्हॅल्यू पण घेतली बरोबर. मग तो काय म्हणतोय? ठीक आहे. वेट अ मिनिट. आपण काय करू? हा कोड कॉपी करू आणि आपल्या ऑनलाईन कंपाइलरला चेक करू. ठीक आहे? ऑनलाईन कंपाइलरला काय म्हणतोय? बाकी सगळं बरोबर आहे. INT मेन. वेट अ मिनिट. आपण काय करू इथं? परत एकदा कोड करू. झाला तर झाला, नाही तर नाही. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम हॅश इन्क्लूड आयोमॅनिक. आयोमॅनिक म्हणजे काय? किती व्हॅल्यू? की जे आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ मॅनिप्युलेटर्स यूज करायचे ते. युजिंग नेम स्पेस std INT मेन cout hello world and l hi Raj and l return 0. ठीक आहे. इथे चुकलो. INT मेन अगेन चेक प्लीज. तो याला ऍक्सेप्टच करत नाही वाटतं. एंडलला जाऊ दे. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू काय प्रॉब्लेम आहे काय नाही. उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॅनिप्युलेटरचा कोड एक्झिक्यूट करून दाखवतो. ठीक आहे साक्षी? हा. आज काय झालंय की कोड बरोबर आहे आपला. बाकी सगळं बरोबर आहे. पण ते ऍक्सेप्ट का नाही करत व्हीएस कोड मला हेच कळत नाही. त्यांनी आपल्याला एरर काय दिलता? त्यांनी आपल्याला एरर वेगळाच दिलाय. ठीक आहे. तो काय म्हणतोय की
अनरिझॉल्व्ड ओव्हरलोडेड फंक्शन टाइप अँड कॉन्स्ट कॅर. ठीक आहे, म्हणजे एंड एल तो ऍक्सेप्टच करत नाही, इनव्हॅलिड ऑपरंड्स ऑफ टाइप. त्यामुळे मी काय करतो, तुम्हाला होमवर्क मध्ये सांगतो कसं एक्झिक्यूट करायचं, नाहीतर हा टाइप कम्पॅटेबिलिटी म्हणजे काय आणि टाइप कास्टिंग म्हणजे काय, की जर का टाइप कास्टिंग मध्ये काय होणार आहे, आपण मॅनिप्युलेट करतो, म्हणजे आपण मॅन्युअली एक्झिक्यूट करणार आहे. ठीक आहे साक्षी. आणि मग टाइप कास्टिंग मध्ये काय, सॉरी टाइप कम्पॅटेबिलिटी मध्ये म्हणजे काय, की तिथं ते कम्पॅटेबल होतंय का इम्प्लिसिटली एक्झिक्यूट होण्यासाठी. आता ते इम्प्लिसिटली एक्झिक्यूट होण्यासाठी कम्पॅटेबल होतंय का म्हणजे काय, की जर का टाइप कम्पॅटेबल असेल, तर तिथं आपण मॅन्युअली काय नाही करत. मॅन्युअली काय नाही करत म्हणजे काय, इम्प्लिसिटली ते चेंज होणार आहे. काय होणार आहे चेंज? ते जे व्हेरिएबल आहे, ते चेंज होणार आहे. तर त्याचा आपण एक कोड बघू, की कसं होईल, काय नाही होईल. मग तुला ते समजून जाईल. ठीक आहे. म्हणजे काय, आता त्या कोडमध्ये फरक काय असतो, तो कोडमध्ये थोडासा चेंज आहे, तो आपण समजून घेऊ. तो आपण समजून घेऊ कोड. ठीक आहे. वेट अ मिनिट. आता इथं हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम, हा टाइप कम्पॅटेबिलिटीचा कोड आहे. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम युझिंग नेमस्पेस std int main int a is equal to 20 int b is equal to 43. ठीक आहे. int sum is equal to a plus b. आता त्यांनी काय केलं, टाइप कम्पॅटेबल करून घेतलं. म्हणजे काय, आयएनटी ए आणि आयएनटी बी चं ऍडिशन मी सम मध्ये ह्याच्या कारणास्तव केलंय. कारण कारण काय होतं, एकच होतं, की त्याला कळून चुकलं आयएनटी ए आणि बी ला, की मी सम मध्ये कम्पॅटेबल करू शकतो. कशामध्ये? सम मध्ये. तर माझं जे ऍडिशन आहे ते सम मध्ये होऊ शकतं, कारण त्याचा जो डेटा टाइप आहे तो पण आयएनटी आणि माझा डेटा टाइप तो पण आयएनटी आहे. कळलं का? त्याचा डेटा टाइप जो आहे तो पण आयएनटी आहे साक्षी, आणि माझा जो डेटा टाइप आहे तो पण आयएनटी आहे. मग मी ह्याच्यासोबत कम्पॅटेबल करू शकतो. आय कॅन कम्पॅटेबल, मी ह्याच्यासोबत राहू शकतो. ठीक आहे. राहण्यासाठी मला राहावं लागणार आहे. आता काय करावं लागणार? ठीक आहे. आता सी आउट सम, प्रिंट करू सम, जी सम येईल ती, आणि रिटर्न रिटर्न 0. सम काय आलाय? 63 आलाय आपला. ठीक आहे. तर अशा अनुषंगाने आपण इथं कळतं की आपल्याला कम्पॅटेबलची जी पॉवर आहे ती काय. ठीक आहे साक्षी. सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर आता इथं आपण स्टॉप करू, आणि काय तुला डाऊट असेल तर मला सांग. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, की आतापर्यंत काय आपण टाइप कम्पॅटेबिलिटी पर्यंत झालंय, तर त्याचे नोट्स तू लिहून घे नोटबुक मध्ये. मी नोट्स पण शेअर करतो आज, की झालेले आहेत माझे प्रॉपर. मग आपण नोट्स हे करून प्रॉपर डीएमएस डीएसयू आणि ओप साठी वेगवेगळे नोटबुक बनव, म्हणजे तिथे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आपण इथे स्टॉप करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.